13 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होऊ शकतं, म्हणजे आधीच्या करमुक्त उत्पन्नात वाढ. स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपयावरून 1 लाख रुपये होऊ शकतं. पीएम किसान योजनेची रक्कम 6,000वरून 9,000 रुपये केली जाऊ शकते. 300हून अधिक नवीन अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनची घोषणा होऊ शकते. पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या सबसिडीत वाढ होण्याची शक्यता. आयुष्मान भारत योजनेचा विस्तार होऊ शकतो. वार्षिक 5 लाखांच्या मोफत उपचाराची मर्यादा देखील वाढवली जाऊ शकते. आयुष्मान भारत योजनेची वयोमर्यादा 70 वरून 60 पर्यंत होऊ शकते. जॉईंट इन्कम टॅक्स रिटर्न फाईल घोषणा ही शक्य होऊ शकते. 30% आयकर स्लॅब बदलण्याची अतिशय महत्त्वाची शक्यता आहे. पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी मोठ्या घोषणांची शक्यता आहे. निवडणुका होणाऱ्या राज्यांसाठी म्हणजेच केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल यांच्यासाठी खास गिफ्ट असू शकतं. आपण बघूया या सगळ्याचं वेळापत्रक कसं आहे. अर्थसंकल्प दिनाचं वेळापत्रक 8:30 वाजता अर्थमंत्री सीतारामन अर्थमंत्रालयात दाखल झाल्या. 9 वाजता अर्थमंत्रालयाबाहेर अर्थमंत्री आणि त्यांच्या बजेट टीमचा पारंपरिक फोटो सेशनचा कार्यक्रम पार पडला. 9:30 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत अर्थसंकल्पीय कागदपत्र सादर केली जातील, त्याच्यावरती राष्ट्रपती मोहर उमटवतील. आणि 9:50 साधारण 10 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसद भवनात दाखल होत आहेत. आणि 10:15च्या सुमारास पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल. अर्थसंकल्पाला औपचारिक मंजुरी दिली जाईल. यानंतर 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू होणार. त्यानंतर अर्थमंत्री अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील. पत्रकार परिषद घेऊन अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदींची माहिती दुपारी 1 ते 2 दरम्यान दिली जाईल. अशा प्रकारे अर्थसंकल्प सादर होणार आहे. आजच्या या अर्थसंकल्पातलं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास अर्थसंकल्पाचा जो भाग बी, पार्ट बी ज्याला म्हटलं जातं, त्याबद्दल अधिक माहिती सविस्तररित्या सादर केली जाणार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.